श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. साखरखेर्ड्याचे बाळासाहेब माई व विमलाबाईंची महाराजांवर नितांत श्रद्धा होती. ते कुठलीही गोष्ट श्री महाराजांना सांगूनच करीत असत. त्यांच्या मुलांनाही त्यांनी अगदी लहानपणापासून तसंच वळण लावलं होतं. त्यामुळे त्यांची मुले ही अगदी साधी गोष्टसुद्धा श्री महाराजांना विचारूनच करीत आणि एखादा मोठा निर्णयसुद्धा महाराजांना सांगूनच घेत असत किंवा श्री महाराज त्यावर काय म्हणतात तसं करीत असत. या 1971 सालात त्यांचा मोठा मुलगा नितीन 7-8 वर्षांचा असताना त्याला शिक्षणासाठी नागपूरला त्याच्या काकाकडे ठेवण्याचे ठरले. तेव्हा बाळासाहेब त्याला म्हणाले, नितीन, तू स्वतः मंदिरात जाऊन श्री महाराजांना नमस्कार कर आणि मला काकाकडे नागपूरला शिकायला जायचं आहे. तेव्हा काय करू म्हणून विचार आणि त्यावर श्री महाराज काय म्हणतात ते पहा, तसं करू. त्याप्रमाणे नितीन मंदिरात आला. त्याने आधी श्री रामानंद महाराजांना नमस्कार केला. त्यांना एक प्रदक्षिणा घातली व पुन्हा नमस्कार करून महाराजांपाशी आला. महाराजांना नमस्कार करून म्हणाला, महाराज, मला उद्या नागपूरला काकांकडे शिकायला जायचं आहे. तेव्हा काय करू? तेव्हा श्री महाराज त्याला म्हणाले, बाळ, काहीच हरकत नाही. आपली बरीच मंडळी नागपूरला आहे, तेव्हा अवश्य जा बरं बाळ. नंतर म्हणाले, बाळ, तुला काय देऊ? तेव्हा तो म्हणाला, महाराज, मला तुमच्या गळ्यातील माळ द्या. महाराजांनी लगेच आपल्या गळ्यातील माळ काढून त्याला दिली आणि म्हणाले, बाळ, तू शिक्षणासाठी नागपूरला जाणार आहेस तेव्हा अभ्यास करायचाच, परंतु त्याबरोबर थोडा जपही करायचा. तेव्हा रोज किमान 1 माळ जप करीत जा बरं. असो. 1971 सालची ही गोष्ट. श्रीधर बापूजी पोद्दार नावाचे महाराजांचे एक भक्त बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीला राहत होते. आषाढ महिन्यात एक दिवस रात्री पुनर्वसू नक्षत्राचा धो पाऊस सुरू होता आणि त्याच रात्री त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना गॅस्ट्रोची लागण होऊन उलट्या जुलाबाचा सारखा त्रास होऊ लागला. सुरुवातीला घरच्या मंडळींनी त्यांना घरगुती औषधं देऊन पाहिले, परंतु त्रास वाढतच गेला. म्हणून शेवटी रात्री 1च्या दरम्यान डॉक्टरांना बोलावून आणले. डॉक्टरांनी त्यांना तपासून काही गोळ्या व इंजेक्शन देऊन ते निघून गेले, परंतु त्रास कमी होण्याचे काहीही लक्षण दिसत नव्हते. उलट्या व जुलाब मुळीच कमी झाले नाही, उलट प्रकृती अधिकच बिघडून चिंताजनक होत चालली. रात्री 2:30-3 होऊन गेले तेव्हा रुग्णालयातही नेता येईना. तेव्हा घरची सर्व मंडळी महाराजांचा एकसारखा धावा करू लागली. तिकडे श्रीधर ही मनात सारखं नामस्मरण करीत होते. श्री महाराजांची मूर्ती त्यांच्या डोळ्यासमोरून हलत नव्हती. रात्री 5 वाजेपर्यंत श्रीधरांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा नव्हती. घरातील सर्वच मंडळी महाराजांच्या चरणी त्यांच्या प्रकृतीसाठी विनंती करीत होते. आता पाऊस पूर्णपणे थांबून पूर्व क्षितिजावर तांबडं फुटलं होतं. अरुणोदय होऊ पाहत होता. हवेची झुळूक मंद मंद वाहत असताना वृक्षवेलीवर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. मंदिरातील घंटांची किणकिण ऐकू येऊ लागली. बाहेरील सर्व वातावरण अगदी प्रसन्न झालं असताना पोद्दारांच्या घराशेजारी राहणाऱ्या अन्नपूर्णाबाई उठल्या व त्यांच्या घरासमोरील अंगणात सडा संमार्जन करीत असतानाच त्यांना त्या प्रभातकालीन प्रसन्न वातावरणात आमची गुरुमाय महाराज दुरून येत असताना दिसले. श्री महाराजांनी अंगात बाराबंदी घातलेली होती. अंगावर उपरणे, डोक्यावर रामनामी, हातात काठी आणि पायात खडावा. अशा वेशात श्री महाराजांना समोरून येत असलेले पाहून त्यांनी लगेच हात धुवून श्री महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला व मनात म्हणू लागल्या, आज आपलं भाग्य थोर. म्हणून उषक्कालीच श्री महाराजांचं दर्शन झालं. बरं, आजूबाजूला कोणी उठलेलंही दिसत नाही आणि श्री महाराजांबरोबरही कोणीच नाही. बरं, ते एकटेच एवढ्या सकाळी इतक्या लगबगीनं कुठे बरे जात असावेत? विचारून पाहावं का महाराजांना? असा मनात विचार करून शेवटी महाराजांना त्यांनी तसं विचारलं. तेव्हा श्री महाराज तिला म्हणाले, आपल्या श्रीधरची प्रकृती बरी नाही म्हणून समजले, म्हणून त्यांच्या भेटीसाठी मी आलो पहा. तेव्हा त्यांच्याकडे जाऊन येतो.
असं म्हणून महाराज पोद्दार यांच्या घरात गेल्याचे अन्नपूर्णाबाईंनी पाहिले. एवढे शेजारी राहत असूनही रात्री पोद्दार यांच्या घरी काय झालं आपल्याला काहीच माहिती नाही. परंतु आता श्री महाराजांकडून समजलं आहे, तेव्हा शेजारधर्म म्हणून त्यांना भेटून विचारपूस करावी. शिवाय महाराज आले आहेत तर त्यांचीही पाद्यपूजा करता येईल म्हणून लगेच त्यांनी स्नान आटोपले आणि पूजा साहित्याचं ताट घेऊन त्या पोद्दारांकडे आल्या. समोरचं दार उघडंच होतं म्हणून त्या तशाच सरळ घरात गेल्या. परंतु सर्वत्र सामसूम आणि महाराज कुठेच दिसत नाही असं पाहून आश्चर्यचकितही झाल्या. त्यांच्या हाती पूजेचा ताट पाहून श्रीधरांच्या मंडळींनी शेवटी त्यांना विचारलं, एवढ्या पहाटे हे पूजेचे ताट घेऊन इकडे कुणीकडे आल्या? ते ऐकून बाई मनात चरकल्या व म्हणाल्या, अहो तुमच्या यजमानांची प्रकृती रात्रीपासून बरी नव्हती ना, तेव्हा त्यांना भेटण्यासाठी म्हणून आज उषक्कालीच महाराज आले होते. मी सकाळी सडा टाकत असताना महाराज येताना दिसले म्हणून मी हात धुवून त्यांचं दर्शन घेतलं. तेव्हा श्री महाराजांनीच हे मला सर्व सांगितलं. शिवाय त्यांना तुमच्या घरात जाताना मी स्वतः पाहिलं म्हणूनच तर मी त्यांची पूजा करण्यासाठी हे पूजा साहित्याचं ताट घेऊन तुमच्याकडे आले ना. तेव्हा महाराज परत गेले का इतक्या लवकर? हा त्यांनी परत विचारलेला प्रश्न ऐकून तर सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. महाराजांची कृपा बघून सर्वांनाच कहिवरून आलं. त्यांनी आणि घरातील सर्व मंडळींनी महाराजांच्या प्रतिमेला भक्तिभावाने नमस्कार केला. नेमका 5 वाजेपासून श्रीधरच्या प्रकृतीत आराम पडला होता. हे पाहून घरची सर्व मंडळी अत्यंत आनंदित झाली. मग 4 दिवसांनी श्रीधरांसह घरची सर्व मंडळी साखरखेर्ड्याला जाऊन अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने श्री महाराजांचे दर्शन घेऊन आली. भावजयाचा आहे जैसा तैसा सांभाळीती त्याला, असा महाराजांचा अनुभव अनेक भक्तांना आला आहे. असो, साधक हो, देवीचे भक्त असलेल्या एका शिष्याला परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी रामाचा 13 बीजमंत्र दिला आणि तो मंत्र देवीचाच मंत्र कसा आहे हे देखील सांगितले. ते आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.